नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण कसे आहात? मजेत असाल. आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीमध्ये आता 2026 ला जेवढ्या जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीचे पेपर झाले, त्या पेपरमध्ये आलेले इतिहास विषयाचे प्रश्न आपण एकत्र केले आहेत. हे सर्व प्रश्न आपला इतिहासची कंप्लीट रिव्हिजन करणार आहेत. स्पर्धा परीक्षा म्हटलं की इतिहास असणारच, कारण इतिहासाच्या प्रश्नाशिवाय स्पर्धा परीक्षा पूर्ण होत नाही. मुंबई पोलीस भरतीच्या पेपर सोबत बाकीच्या सगळ्या स्पर्धा परीक्षांना आजच्या या व्हिडिओ मधले प्रत्येक प्रश्न महत्वाचे आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ज्याला कोणाला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे त्या प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहिलाच पाहिजे. कारण ज्यांना इतिहास माहिती नसतो ते इतिहास घडवू शकत नाहीत. त्यामुळे इतिहास समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि मला खात्री आहे आजच्या व्हिडिओ नंतर आयुष्यात तुम्हाला इतिहास बोर वाटणार नाही. चलो इतिहासची रॅपिड रिव्हिजन करूया. अलर्ट मोडवर या. विशेष करून मुंबईला आता जे पेपरला जाणार आहेत प्रत्येकाने अलर्ट मोडवर या. ओके, तुमच्या कामाचा कंटेन आहे, लक्षात ठेवा. चला, सगळेच्या सगळे प्रश्न व्हीआयपी प्रश्न आहेत. व्हीआयपी प्रश्न. ओके, ज्याला व्हीआयपी राहायचंय ना, व्हीआयपी राहणं व्हीआयपी खाणं, बरोबर आहे की नाही, त्यानं व्हीआयपी प्रश्न करायचं. आधी व्हीआयपी प्रश्न करायचे, मग व्हीआयपी राहणं आणि व्हीआयपी खाणं तयार होत असतं. चला पुढे जाऊया. बघा, पहिलाच प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज. अरे निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, यशवंत राजवंत कीर्तिवंत अनभिषिक्त जगत मान्य लोकराजा. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन आहे. या महाराष्ट्राचा जाज्वल इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुमची माझी अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या शिवाजी महाराजांवरती स्पर्धा परीक्षांना सतत प्रश्न यायला पाहिजेत ही माझी इच्छा आहे. कारण त्यानिमित्तानं आम्हाला शिवाजी महाराज माहिती होतील. प्रश्न पहिला काय आहे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला गड कुठला? मित्रांनो, तोरणा. 1630 हा महाराजांचा जन्म आहे. आणि तिथून पुढं 16व्या वर्षी म्हणजे 1646 साली स्वराज्याचं तोरण बांधलं महाराजांनी. स्वराज्याचं तोरण बांधताना पहिला किल्ला घेतला प्रचंडगड. कारण जो तोरणागड आहे त्याचं नाव प्रचंडगड आहे. बऱ्याच वेळा प्रश्न येतो. कारण जेव्हा तोरणा जिंकला 16 वर्षाच्या मुलानं काय करावं? 16 वर्षाच्या मुलानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काय स्वप्न पाहिलं होतं? काय स्वप्न पाहिलं होतं? प्रतिपच्च चंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता साहसुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. म्हणजेच प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे सुरू झालेलं माझं स्वराज्य इतकं मोठं होईल की एक दिवस अख्खी दुनिया या स्वराज्याचा आदर करेल. आणि झालं ना हो खरं. 16 वर्षाच्या मुलानं स्वप्न पाहिलं होतं. अक्षरशः ते स्वप्न सत्यामध्ये उतरलं. आणि म्हणून आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी पहिला गड जिंकला. त्या गडाला नाव दिलं प्रचंडगड. कारण त्या तोरणा गडावर प्रचंड खनिज, प्रचंड साधन संपत्ती, प्रचंड धन त्यांना सापडलं होतं. म्हणून प्रचंडगड हे नाव दिलं. आता बघा दुसरा प्रश्न काय आहे पहा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सुमंत हे पद कोणत्या खात्याशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे परराष्ट्र व्यवहार. परराष्ट्र व्यवहार. कारण राजेशाही जेव्हा होती तेव्हा बाकीच्या वेगवेगळ्या राज्यांशी जेव्हा संवाद करावा लागायचा, पत्रव्यवहार करावा लागायचा, तेव्हा हे सुमंत हे खातं किंवा हे पद हे महत्वाचं होतं. अष्टप्रधान मंडळात शिवाजी महाराजांच्या जे पण कोण प्रधान होते, जे कोण मंत्री होते, त्यातला सगळ्यात पहिला मानाचं मंत्रीपद होतं पेशवा. पेशवा हे पंतप्रधान होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात पंतप्रधानांना काय शब्द वापरला जायचा? उत्तर आहे पेशवा. बरोबर आहे. पुढचा प्रश्न घ्या. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? आपण सगळ्यांनी छावा पाहिला आहे, बरोबर आहे की नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जगायचं कसं हे शिकवलं. परंतु त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं कसं हे शिकवलं. लढायचं कसं. या स्वराज्याचे धाकटे धनी अर्थातच सर्जा संभाजी. आणि या सर्जा संभाजी यांचा जन्म झालेला आहे पुरंदरगडावरती, पुरंदर किल्ल्यावरती. पुणे जिल्ह्यामध्ये असणारा एक महत्वाचा गड आहे. आणि तारीख आहे 14 मे 1657. 14 मे 1657 स्वराज्याचा छावा जन्माला आला. आणि या छाव्यानं आयुष्यामध्ये इतकं मोठं काम केलं की या इतिहासानं लिहून ठेवलं अजिंक्य योद्धा. म्हणजे हा छावा उभ्या आयुष्यामध्ये कुठल्याच लढाईमध्ये हारला नाही. म्हणून तर या छाव्याची नोंद इतिहासानं घेतली.
परंतु हिंदू धर्मासाठी आणि तुमच्या माझ्या स्वाभिमानासाठी या छाव्यानं जे मरण पत्करलं, स्वीकारलं, ते या इतिहासात आज पावे तो कुणालाच मिळालं नाही. आणि म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू 11 मार्च 1689 औरंगजेबाचा अंतिम आदेश गर्दन कलम करा, आणि मग छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. प्रश्न विचारला जातो, छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला? 11 मार्च 1689. मित्रांनो, हे केवळ स्पर्धा परीक्षांचं लेक्चर नाही, अंगावरती शहारे उभे राहिले पाहिजेत, कारण तुमच्या माझ्यासारख्या आजच्या तरुण पिढीला हा इतिहास समजला पाहिजे. वाटेल का इतिहास बोर कधी? का वाटेल? या इतिहासावर जर प्रश्न आले ना, अंगावर शहारे उभे राहिले पाहिजे, इतिहासाची आवड निर्माण झाली पाहिजे. म्हणून मी सांगितलं, ज्याला इतिहास समजत नाही ते इतिहास घडवू शकत नाही. बघा, 11 मार्च 1689. बऱ्याच वेळा प्रश्न येतो, छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला कुठे? तर तो मृत्यू झालेला आहे तुळापूर येथे. परंतु छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे? ती आहे वडू बुद्रुक येथे. कारण वडू बुद्रुक येथे इंद्रायणीच्या काठी छत्रपती संभाजी महाराजांचं जे शरीर आहे ते आणलं गेलं, आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे 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 करून त्या इंद्रायणी नदीमध्ये टाकले. तेव्हा ती इंद्रायणी सुद्धा थाई मोकळून रडत होती, माझा सर्जा संभाजी गेला. संभाजी महाराजांबद्दल प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. फक्त छावा चित्रपट बघितला म्हणजे संभाजी महाराज समजले असं नाही. संभाजी महाराजांनी का मरण स्वीकारलंय हे आज आमच्या तरुणांना कळालं पाहिजे. प्रश्न पुढचा बघूया. अष्टप्रधान मंडळामध्ये निराजी रावजी यांच्याकडे कोणते पद होते? अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश हे पद होते. न्यायाधीश हे पद होते. चला पुढचा प्रश्न पाहूया. छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा पहिला युरोपियन लेखक कोण? पुणे शहरला हा प्रश्न आला होता. भल्या भल्यांचा कार्यक्रम झाला, बरोबर आहे की नाही? आजच पुण्याचा कटऑफ लागलेला आहे. अपेक्षेपेक्षा भरपूर मोठा कटऑफ लागला, कारण सगळे फसव्या प्रश्नांनी बऱ्याच जणांचा कार्यक्रम केला. प्रश्न नीट वाचायला शिका मित्रांनो, प्रश्न घात करतात. तर हा पोर्तुगाल म्हणजे पोर्तुगीज असणारा हा लेखक, ज्याचं नाव आहे कॉस्मे द गार्डा. भारतात पहिले आलेले पोर्तुगीज वास्को द गामा, त्याच्यावरूनच नाव लक्षात ठेवायचं, कॉस्मे द गार्डा. या लेखकानं एक ग्रंथ लिहिला होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र लिहिणार आहे. या छत्रपती शिवाजी महाराजांच्याच स्वराज्यामधले एक लेखक, ज्यांचं नाव कृष्णाजी अनंत, यांनी बखर लिहिली होती, सभासद बखर. आणि ही बखर लिहिण्याच्या अगोदर म्हणजे आपल्यापैकी कुणी महाराजांचं जीवनचरित्र लिहिण्याच्याही अगोदर एका युरोपियन लेखकानं महाराजांचं जीवनचरित्र लिहावं. इतका मोठा होता माझा राजा, लक्षात ठेवा, इतका मोठा होता माझा राजा. ओके, मग या राजाचं जीवनचरित्र 1695 ला लिहिलं. कोणी लिहिलं? कॉस्मे द गार्डा हा युरोपियन होता. म्हणजे केवळ फक्त एक मार्क मिळावा म्हणून मला हे माहिती पाहिजे? अरे नाही 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 नाही, चुकतंय. मार्क गेला खड्ड्यात. माझा राजा मला माहिती पाहिजे, राजाचा पराक्रम माहिती पाहिजे. चेष्टा नाही. 350 पावणे 400 वर्षानंतर सुद्धा या माणसाचं नाव आपल्या प्रत्येकाच्या हृदयात आहे, आपल्या देवघरात आहे. काय कारण आहे? कारण हा एकमेव असा राजा होता जो जागतिक कीर्तीचा होता 17व्या शतकातला. कारण महाराजांनी ज्यांना ज्यांना पराभूत केलं, मग त्याच्यामध्ये सगळे घेऊ द्या, ते जे पण कोण होते, मग त्याच्यामध्ये अफजल खान असेल, त्याच्यामध्ये मग आपला पुण्यामधून पळालेला बोटो कट करून पळाल, जे पण कोण असेल, हे सगळे सरदार, हे सगळे नवाब, हे सगळे योद्धे हे भारताच्या बाहेरून आलेले होते. म्हणून जागतिक कीर्तीचे राजे 17व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज झाले. बरं, त्यांना राजपद हे कुणी दिलं? स्वतःच्या कष्टानं मिळवलं. ते वडिलांच्या गादीवर बसलेले राजे नव्हते. म्हणून या राजाचं राजपण काल पण, आज पण आणि उद्या पण राहणार, कारण माझ्या महाराष्ट्राचा सातबारा राजाच आहे. ओके, चलो पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो. पालघर जिल्ह्यातील वसईचा भोईकट किल्ला. आपल्याला माहित आहे वसईची लढाई मराठ्यांच्या लढायांमधली मोठी लढाई. 1739 मध्ये इंग्रज आणि आपले मराठे यांच्यामध्ये जी लढाई झाली, त्या लढाईमध्ये हा जो पोर्तुगीजांकडून आपण किल्ला जिंकला, वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडे होता, जणू काय त्यांच्या बापाचा होता, नव्हता म्हणून आम्ही परत घेतला. आणि आमचे पेशवे बाजीराव पेशवेंचे लहान भाऊ
चिमाजी अप्पा पेशवे यांनी या लढाईचं नेतृत्व केलं आणि वसईचा जो किल्ला आहे ना भोईकडचा, तो आमच्याकडे परत मिळवला. प्रश्नाचं उत्तर आहे चिमाजी अप्पा. ओके, पुढचा प्रश्न घ्या. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांनी कोणाकडून पराभव स्वीकारावा लागला? आपल्याला माहित आहे, अरे जो जिंकून सुद्धा हरलो आहे असं म्हणतो तो आहे अहमद शहा अब्दाली. त्या अहमद शहा अब्दालीनं आम्हाला हरवलं खरं, परंतु तो जिंकून सुद्धा तो स्वतःला हरल्याचा फील येत होता. एवढे मराठे योद्धे म्हणून त्या ठिकाणी लढले. आणि तिसरं पानिपत, बऱ्याचदा प्रश्न येतो की पानिपतची जी युद्ध झाली ते पानिपत शहर कोणत्या राज्यात आहे किंवा कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, ते हरियाणामध्ये आहे. हरियाणामध्ये पानिपत नावाचं जे एक ठिकाण आहे तिथं ही युद्ध झालेली आहेत. 3 पानिपतच्या लढाया महत्वाच्या झाल्या. त्यातली पहिली लढाई जी आहे 1526 ला झाली बेट्या, दुसरी लढाई 1556 ला झाली आणि तिसरी लढाई 1761 ला झाली. तेव्हा आमच्या मराठाचे जे कोण पेशवे होते त्यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं. आमचे मराठा सैनिक तिथं गेले होते आणि त्यामध्ये भरपूर आमचं नुकसान झालं. मात्र आम्ही लढलो. पण ते का लढलो याचा जर व्यवस्थित विचार केला तर आपल्याला कायम मराठ्यांचा अभिमानच वाटेल. बघा मित्रांनो, आमचे जे सदाशिवराव पेशवे आहेत त्यांनी या तिसऱ्या पानिपतच्या युद्धाचं नेतृत्व केलं होतं. कारण त्यावेळी अटकेपासून कटकेपर्यंत मराठ्याचा झेंडा फडकला होता. सबंध देशभरामध्ये मराठा सत्ता, मराठा साम्राज्य आणि मराठा योद्धे हे पराक्रमी योद्धे म्हणून उदयास येत होते. आणि म्हणून ही लढाई आम्ही लढलो होतो आणि यातून जरी आम्ही हरलो असलो तरी आम्ही भरपूर काही मिळवलं होतं. चला, पानिपत हा विषय संपला. 3 पानिपतचे युद्ध, हरियाणामध्ये पानिपत, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. चला, पुढचा प्रश्न. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? आपल्याला माहित आहे, आपल्या या महाराष्ट्रामधले एक क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले यांनी 14 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाज स्थापना केली होती महात्मा फुलेंनी. आणि हा जो समाज आहे हा सामाजिक गुलामगिरी या सेक्टरमध्ये काम करत होता. कारण आपल्याला माहित आहे त्या काळामध्ये समाजामध्ये भरपूर प्रमाणामध्ये गुलामगिरी हा प्रकार वाढलेला होता आणि त्यामध्ये सामाजिक गुलामगिरीतनं समाजाला मुक्त करायचं होतं आणि त्यासाठी काम करणारा हा सत्यशोधक समाज याची स्थापना केली होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले. बघा, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली? अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली. 1863 ला केली, पुण्यामध्ये केली. बालहत्या प्रमाण जास्त होत होतं म्हणून त्यांनी हा पुढाकार घेऊन हे खूप मोलाचं काम केलं. उगाच त्यांना क्रांतीसूर्य म्हणत नाही. इतिहास कुणाची बी नोंद घेत नाही मित्रांनो. या लोकांनी, या समाज सुधारकांनी, या क्रांतिकारकांनी अख्खी हयात घालवली हो तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये बदल घडावा म्हणून. हा देश आणि आज हे राज्य जे उभं आहे त्यामध्ये या सगळ्या घटना महत्वाच्या आहेत. म्हणून इतिहास हा केवळ फक्त अभ्यास म्हणून बघायचा नाही, तर इतिहास आपल्या पूर्वजांचा काय पराक्रम होता म्हणून इतिहासाकडे बघा. बघा आता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे मुख्य कार्य कोणते होते? क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म सगळ्यात अगोदर बघा 3 जानेवारी आहे आणि 3 जानेवारी बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. 3 जानेवारी बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. नायगाव, साताऱ्यामध्ये नायगाव येथे क्रांतीज्योती यांचा जन्म झालेला आहे. आणि बघा, महिला शिक्षणाची सुरुवात त्यांनी खऱ्या अर्थानं केलेली आहे सावित्रीबाई फुलेंनी. आज आमची मुलगी शिकली, आज आमची मुलगी मोठी झाली, पण याची खऱ्या अर्थानं सुरुवात कोणी केली? तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केली. मला अभिमान वाटतो या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, त्यानंतर द्रौपदी मुर्मू, आज एकट्या सर्वोच्च पदावरती जर एखादी आमची महिला भगिनी जात असेल आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये आमच्या महिलेला शिक्षण नावाची गोष्ट जर सगळ्यात आधी कोणी शिकवली असेल तर ते आहेत क्रांतीज्योती. त्यामुळं क्रांतीज्योती यांचं नाव विसरून चालणारच नाही. जब तक सूरज चांद रहेगा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माई का नाम रहेगा, लक्षात ठेवा. चला पुढचं बघू आपण. महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आपल्याला माहित आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. 31 मार्च 1867 ला डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी या समाजाची स्थापना केली.
कुठला समाज कोणी स्थापन केला यावर प्रश्न बऱ्याच वेळा विचारले जातात, त्यामुळे व्यवस्थित नीट देऊन ऐका लक्ष. 1906 मध्ये डिस्परेट क्लासेस मिशन ऑफ इंडिया ही संस्था मुंबईत कोणी स्थापन केली? ही संस्था महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी ही संस्था स्थापन केली. डिस्परेट क्लासेस मिशन ऑफ इंडिया, नाव लक्षात ठेवा, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. चला पुढे. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? अर्थातच राजाराम मोहन रॉय. आता राजाराम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक बोललं जातं. लगेच प्रश्न तयार झाला, आधुनिक भारताचे जनक कोण? राजाराम मोहन रॉय. मुघल सम्राट दुसरा अकबर, मुघल सम्राट दुसरा अकबर यानं आमच्या राजाराम मोहन राय यांना राजा पदवी दिली आणि इंग्लंडला पाठवलं शिकायला. कुठे पाठवलं? इंग्लंडला पाठवलं. राजाराम मोहन राय हे व्यक्तिमत्व साधं सुद्धा नव्हतं. अरे इतिहास साध्या सुध्या माणसांच्या नोंदी ठेवतच नाही. तुमच्या माझ्यासारख्या चिलटांना कोण विचारत नाही, लक्षात ठेवा. आपण चिलाट आहोत, चिलाट, मग मी असो किंवा तुम्ही असो. त्यामुळे आपलं कर्तव्य आहे इतिहास समजून घेणं, लक्षात घ्या. भारत सेवक समाज कोणी स्थापन केला? भारत सेवक समाज गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केला. ही नावं म्हणजे काय असली साधी सुधी नावं नाहीत. आहा, नाद नाही करायचा. गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज स्थापन केला. अरे एखादं छोटस घर बांधायला आपली उभी हयात जाती आणि त्या घराची टोलेजंग पूजा करून आपण काय आसमान जिंकल्याचा आव्हानतो. अरे या लोकांनी तर काय समाजामध्ये क्रांती केली. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत. भारत सेवक समाज गोपाळ कृष्ण गोखले, त्याच्यानंतर या ठिकाणी प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग, पांडुरंग, त्यानंतर ब्राह्मो समाज राजाराम मोहन रॉय, डिस्परेट क्लासेस मिशन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. हे बघा, टिळक आगरकर यांनी कोणत्या संस्था एकत्रित स्थापन केल्या? आपल्याला माहित आहे लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी पुण्यामध्ये एकत्र येऊन खूप मोठं काम केलेलं होतं. यामध्ये कोणत्या महत्वाच्या संस्था शैक्षणिक स्थापन केल्या? पहा, न्यू इंग्लिश स्कूल पुण्यामध्ये आजही आहे, त्याची स्थापना या दोघांनी केलेली आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी याची स्थापना या दोघांनी केलेली आहे. आणि फर्ग्युसन कॉलेज, भल्या भल्यांना वाटतं मला फर्ग्युसन कॉलेजला जायचंय, पण हे फर्ग्युसन कॉलेज हे टिळक आणि आगरकर यांनी चालू केलंय हे त्यांना माहिती नसतं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला भरपूर काही पराक्रम आणि कुटाने करायला आवडतील, परंतु फर्ग्युसन कॉलेज चालू कोणी केलं हे समजून घ्यायला का नाही आवडणार? आवडलं पाहिजे ना. ओके, चला पुढे. 1890 मध्ये पुणे इंडस्ट्रियल असोसिएशनची स्थापना. बघा, पुणे इंडस्ट्रियल असोसिएशन, न्यायमूर्ती रानडे यांनी ही केलेली आहे स्थापना. हे सगळे प्रश्न आलेले आहेत. क्वालिटी कंटेंट घेऊन येतो माणूस तुमच्या कामाचा आहे, लक्षात ठेवा. साधा सुद्धा कंटेंट तुमच्या समोर कधीच आणणार नाही, लक्षात घ्या. रात्रंदिवस आम्ही झटून हे कंटेंट तयार करतो. का? तर आमच्या प्रत्येक भावाचा, आमच्या प्रत्येक बहिणीचा एक एक मार्क महत्वाचा आहे. बघा, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहू मिल कधी स्थापन केली? शाहू मिल 1906 शाहू मिल, लक्षात घ्या. राजर्षी शाहू महाराज या महाराष्ट्रातल्या राजघराण्यांच्या इतिहासामधलं एक जबरदस्त जाज्वल नाव आहे, लक्षात ठेवा. कारण राजर्षी शाहू महाराज एक असा राजा होता, एक अशी पर्सनॅलिटी होती की ज्यांच्यावर अनेक परदेशीय वेगवेगळे अधिकारी, परदेशाचे वेगवेगळे मंत्री, वेगवेगळ्या बाकीच्या देशांमधले राजे हे लिटरली फिदा असायचे. एक अशी पर्सनॅलिटी होती, एक असं आदर्श व्यक्तिमत्व होतं राजर्षी शाहू महाराज. खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची सुरुवात सुद्धा त्यांनीच केली. खूप मोठं काम आहे राजर्षी शाहू महाराजांचं. ओके, चला पुढे बघा. बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? आता बनारस हिंदू विद्यापीठ हे विद्यापीठ कुठे आहे? वाराणसी कुठे आहे? उत्तर प्रदेशमध्ये. आणि हे विद्यापीठ 1916 स्थापन झालंय. राजा लक्षात ठेव 1916 स्थापन झालेलं हे जे विद्यापीठ आहे बनारस हिंदू विद्यापीठ, पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकारानं हे विद्यापीठ स्थापन झालंय. खूप महत्वाचं विद्यापीठ आहे, उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी येथे आहे. बनारस हिंदू विद्यापीठ 1916 वाराणसी, पंडित मदन मोहन मालवीय. लक्षात ठेव, प्रत्येक गोष्ट लक्षात ठेव बाळा. पुणे येथे 1915 राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? बघा, यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे हे पुणे येथे 1915 राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष होते. आता बघा, यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की महर्षी धोंडो केशव कर्वे. आता ह्याच्यामध्ये ही जी राष्ट्रीय सामाजिक परिषद आहे ही स्थापन कोणी केली? रानडे आणि रघुनाथराव
यांनी स्थापन केली. कधी स्थापन केली? 1887 ला. कधी स्थापन केली? 1887 ला. 1887 ला स्थापन केली. आता याच्यामध्ये बघा, या दोघांनी स्थापन केले. आता महत्वाचं काय आहे की ही जी राष्ट्रीय सामाजिक परिषद आहे, जे राष्ट्रीय काँग्रेस होतं, आपल्याला माहित आहे राष्ट्रीय काँग्रेसचं जिथं जिथं अधिवेशन व्हायचं तिथं तिथं या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचं पण अधिवेशन किंवा मीटिंग व्हायच्या. म्हणजे त्यांचीच ही एक संस्था होती. कोणाची? राष्ट्रीय काँग्रेसची. त्यामुळं जसं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन व्हायचं तसंच यांचं अधिवेशन होतं. फक्त राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आपल्याला माहित आहे 85 ला आहे आणि ही जी संस्था आहे राष्ट्रीय सामाजिक परिषद ही 1887 ला स्थापन झाली होती. बऱ्याचदा प्रश्न आहे, राष्ट्रीय सामाजिक परिषद स्थापन कधी झाली? 1887. विसरायचं नाही. आणि रानडे आणि रघुनाथराव यांच्या पुढाकारानं स्थापन झालेली आहे. आता प्रत्येक अधिवेशनाला अध्यक्ष वेगळे होते, पण 1915चं जे पुण्याचं अधिवेशन झालं होतं त्यावेळेस महर्षी धोंडो केशव कर्वे. आता महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर काय आठवलं पाहिजे? पहिला भारतरत्न. पहिला भारतरत्न कोणाला मिळाला? महर्षी धोंडो केशव कर्वे यांना मिळाला. 100 वर्ष वय असताना त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. सगळ्यात वयोवृद्ध व्यक्ती ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. भारतरत्न पुरस्कार आपल्या देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. भारतात सगळ्यात अगोदर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात ठेवा. आता बघा, वर्ध्यात पवनार आश्रमाची स्थापना कोणी केली? आता पवनार आश्रम आहे कुठे? वर्धा. आता वर्धा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर शक्तीपीठ महामार्ग आठवला पाहिजे, कारण शक्तीपीठ महामार्ग हा वर्ध्यामधून डायरेक्ट सिंधुदुर्गला येतोय. बरोबर आहे की नाही? हा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रामध्ये आता तयार होतोय. वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून तो महामार्ग जातोय. काही ठिकाणी विरोध होतोय, काही ठिकाणी सहकार्य केलं जातंय, पण हा महामार्ग लवकरच तयार होणार आहे. त्या ठिकाणी वेगवेगळी शक्तीपीठ, ज्योतिर्लिंग, वेगवेगळे देवस्थानं यांना कनेक्ट करत 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 या ठिकाणी हा महामार्ग पवनार पासून पत्रादेवीपर्यंत सिंधुदुर्गापर्यंत जाणार आहे. कुठला महामार्ग आहे? शक्तीपीठ महामार्ग. वर्धा ते सिंधुदुर्ग म्हणजे डायरेक्ट गोव्याची बाउंड्री. लक्षात ठेवायचं. आता शक्तीपीठ महामार्ग अजून तयार व्हायचा आहे, पण समृद्धी महामार्ग तयार झालेला आहे. समृद्धी महामार्ग किती जिल्ह्यामध्ये जातो? महाराष्ट्राच्या 10 जिल्ह्यामध्ये जातो. नागपूरला चालू होतो, ठाण्याला येऊन थांबतो. नागपूरला देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायचं आणि एकनाथभाई शिंदेच्या घरी येऊन जेवण करायचं. लक्षात ठेवायचं, 701 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या समृद्धी महामार्गाचं नाव आहे. लक्षात ठेवा. चलो पुढचा प्रश्न घ्या, महत्वाचा. वर्ध्यात पवनार आश्रमाची स्थापना कोणी केली? विनोबा भावे. आता विनोबा भावे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे रॅमेन मॅगसेस पुरस्कार. भारतातला नव्हे, महाराष्ट्रातला नव्हे, आशिया खंडातला सगळ्यात पहिला रॅमेन मॅगसेसे पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? विनोबा भावेंना मिळालेला आहे. त्यांनी गीताई नावाचा ग्रंथ लिहिला होता, गीतेचा तो अनुवाद होता. आता बघा, 1958 ला हा पुरस्कार मिळाला. खरं तर या पुरस्काराची सुरुवातच झाली 1957 ला फिलिपाईन्स मध्ये. ठीक आहे, परंतु 1958 ला पहिला पुरस्कार आमच्या भारतातल्या विनोबा भावेंना मिळाला. खूप महत्वाचा विषय आहे. त्यानंतर भारतरत्न सुद्धा मिळालेला आहे. कोणाला? विनोबा भावेंना. किती झाली? 1983 झाली. काय प्रश्न येऊ शकतो? या महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती ज्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला ते कोण आहेत? विनोबा भावे. आणि महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला ते कोण आहेत? महर्षी धोंडो केशव कर्वे. लक्षात ठेवा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला. पण मरणोत्तर असा जर विचार केला तर मरणोत्तर पहिला विनोबा भावे 1883, त्यानंतर परत 1983 भारतरत्न मरणोत्तर. त्यानंतर 1990 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मरणोत्तर भारतरत्न मिळाला. त्यानंतर 2019 ला आता रिसेंट मध्ये नानाजी देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार कशा कशा पद्धतीने मिळालाय महाराष्ट्रात, कोणाकोणाला मिळालाय माहिती पाहिजे. प्रश्न कसाही येऊ शकतो. आपला कार्यक्रम करायला वेळ लागणार नाही प्रशासनाला. आपण अलर्ट मोडवर आलो पाहिजे. आता बघा, वेगवेगळ्या संस्था आणि त्यांचे संस्थापक. सत्यशोधक समाज आपल्याला माहित आहे, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतर प्रार्थना समाज डॉक्टर आत्माराम पांडुरंग. त्यानंतर ब्राह्मो समाज राजाराम मोहन राय. आधुनिक भारताचे जनक राजाराम मोहन राय. राजा ही पदवी कोणी दिली? मुघल सम्राट दुसरा अकबर. आता बघा, डिस्प्लेड क्लासेस मिशन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. त्यानंतर भारत सेवक समाज गोपाळ कृष्ण गोखले. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पाहूया.
इसवी सन 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होते? थोड्यासाठी फसला नाही तर इंग्रज एवढे वर्ष थांबलेच नसते. 1857चा उठाव आमचा थोड्यासाठी फसला, हरकत नाही, पण तो उठाव झाला का? का झाला? कारण गायीची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग इंग्रज लोक म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची लोक आमच्या भारतीय सैनिकांना त्या काडतुसांचा उपयोग करायला लावत होते. ओके, ती काडतुस दाताने कुरतडून त्या ठिकाणी ती ओपन करावी लागायची, मग ते काडतुस ऍक्टिव्ह व्हायची आणि त्याला जी चरबी वापरली गेली होती त्याचं जे वरचं कव्हर होतं ते गायी आणि डुकराच्या चरबीपासून होतं. त्यामुळे आमची धार्मिक सामाजिक भावना त्या ठिकाणी दुखावली गेली होती. ते कारण होतं, बरीच कारण होती, पण त्यातलं हे एक कारण होतं. ठीक आहे. आता बघा, 30 डिसेंबर 1906 रोजी कोणत्या संस्थेची स्थापना झालेली आहे? अर्थातच मुस्लिम लीग. बॅरिस्टर मोहम्मद जिना, मुस्लिम लीग याची स्थापना झालेली आहे 30 डिसेंबर 1906. ओके, चला पुढे. चौरी चौरा घटनेत कोणते आंदोलन संपुष्टात आले? आपल्याला माहित आहे इंग्रजांनी अशा काही घटना या स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान घडवून आणल्या, त्यामध्ये आमच्या भारतीय तत्कालीन स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढणाऱ्या देशसेवकांना लिटरली मृत्युमुखी पाडलं गेलं. लिटरली अनेकांना जेलमध्ये डांबून ठेवलं गेलं. इंग्रजांनी आम्हाला सहजासहजी हा देश आमच्या हातात दिलेला नाहीये, त्यासाठी आम्ही रक्त सांडलंय रे. आता बघा, ही जी चौरी चौरा घटना आहे ना बेटेनो, ही उत्तर प्रदेश मधल्या गोरखपूर येथे घडली. हे चौरी चौरा गोरखपूर येथे आहे आणि 4 फेब्रुवारी 1922 ला घडली. आणि ही घटना घडल्यानंतर महात्मा गांधींनी जे असहकार आंदोलन चालू केलं होतं ते आंदोलन गांधींनी थांबवलं. कारण गांधी हे अहिंसावादी होते, त्यांना हिंसा आवडत नव्हती. या चौरी चौरा घटनेमध्ये अनेक पोलिसांना जाळून मारलं गेलं, अनेक लोकांना मारलं गेलं, अनेकांवर खटले चालवले गेले, खूप मोठी हिंसा झाली, खूप मोठं नुकसान झालं आणि म्हणून गांधीजींनी असहकार चळवळ थांबवली. आता असहकार आंदोलन का होत? बऱ्याचदा प्रश्न येतो. महात्मा गांधींनी असहकार आंदोलन 1 ऑगस्ट 1920 ला असहकार आंदोलन चालू झालं होतं आणि 1922 ला चौरी चौरा नंतर गांधींनी असहकार थांबवलं. असहकार म्हणजे काय होतं माहिती आहे का? इंग्रजांना सहकार्य करायचं नाही. इंग्रजांनी दिलेल्या पदव्या घेऊन टाक, तुला, आम्हाला तुझी पदवी नको, तुझं शिक्षण नको, तुझी डिग्री नको, आम्हाला तुझं काही नको, आम्हाला आमचं अस्तित्व, आम्हाला आमचे कायदे आणि आम्हाला आमचं स्वातंत्र्य हवं. इंग्रजांना सहकार्य करायचं नाही म्हणजे असहकार. आता हे असहकार आंदोलन गांधीजींनी का चालू केलं होतं? त्याला 2 प्रमुख कारण आहेत. पहिलं कारण जालियनवाला बाग हत्याकांड. आपल्याला माहित आहे 1919 मध्ये पंजाब मधल्या अमृतसर मध्ये अनेक निष्पाप शेतकऱ्यांना लिटरली इंग्रजांनी गोळ्या घालून मारलं आणि म्हणून जालियनवाला बाग हत्याकांड त्या ठिकाणी जे घडलं त्याचा राग आणि त्याचा विरोध गांधीजींना करायचा होता, म्हणून असहकार आंदोलन. तेवढंच नाही, रोलेट ऍक्ट. रोलेट ऍक्ट इंग्रजांनी 1919 ला आणला. या रोलेट ऍक्ट नुसार इंग्रज आमच्या कुठल्याही भारतीयाला जेलमध्ये टाकून 2 वर्ष डांबून ठेवू शकत होते. कुणालाही अटक करण्याचा अधिकार इंग्रजांना या रोलेट ऍक्ट नुसार मिळाला होता. मग हा रोलेट ऍक्ट आणि जालियनवाला बाग या दोन्हीचा विरोध करायचा होता महात्मा गांधींना, म्हणून असहकार आंदोलन चालू केलं. परंतु चौरी चौरा घटनेनंतर असहकार आंदोलन थांबवलं गेलं. महत्वाचा प्रश्न आहे, व्हीआयपी प्रश्न आहे, लक्षात घ्या. कारण व्हीआयपी माणूस तुम्हाला हे सगळं सांगतोय, लक्षात घ्या. मेहनत भरपूर आहे आमची, लक्षात घ्या. आता बघा, असहकार चळवळ चालू करण्याची अधिकृत घोषणा काँग्रेसने कोणत्या अधिवेशनात केली? अर्थातच नागपूर अधिवेशनात केली. कुठे केली? नागपूर अधिवेशनात केली. असहकार चळवळ चालू करण्याची अधिकृत घोषणा नागपूर अधिवेशनात झालेली आहे. पुढे बघा, बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण? अर्थातच सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेल यांचाच स्टॅच्यू ऑफ युनिटी जो गुजरातमध्ये आहे, जगातला सगळ्यात मोठा पुतळा आहे. ओके, नर्मदा नदीमध्ये. आणि याचं महत्वाचं उदाहरण की या पुतळ्याची निर्मिती राम सुतार या शिल्पकारांनी केली आहे, ज्यांचं नुकतंच निधन झालं. आणि राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुद्धा आपण दिलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. सो हरकत नाही. आता बघा, बारडोली सत्याग्रह म्हटलं की सरदार वल्लभभाई पटेल यांना. आता बघा, लाहोर अधिवेशन 1929 मध्ये काँग्रेसने कोणता ठराव मंजूर केला? कोणता ठराव? पूर्ण स्वराज्य. पूर्ण लाहोर अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव केला. पुणे करारावर कोणी स्वाक्षरी केली?
आपल्याला माहित आहे पुणे करार झाला कुठे? येरवडा कारागृह पुणे येथे. कोणी? महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा करारावर सही केली. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा करार पुण्यामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये झाला होता. कोणत्या घटनांच्या जोड्या अयोग्य आहेत? आता बघा, याच्यामध्ये वेगवेगळ्या घटना दिल्या होत्या, आपण सगळे पर्याय घेतले नाहीत, आपल्याला कमी वेळेमध्ये कार्यक्रम करायचा आहे. दांडी मार्च हा 1930 ला या ठिकाणी निघालेला होता आणि या बघा भारत छोडो आंदोलन 1942 ला निघालेलं होतं. त्याच्यामुळे कोणत्या घटनांच्या जोड्या योग्य आहेत? तर ह्या ज्या जोड्या आहेत त्या योग्य आहेत, ह्या घटना योग्य आहेत. चला पुढे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत या संघटनेचे मूळ नाव काय? मित्रमेळा. स्वातंत्र्यवीर सावरकर, ओके, मित्रमेळा हा अभिनव भारत संघटनेचे मूळ नाव होते, मूळ नाव. ठीक आहे. अभिनव भारत संस्थेच्या संस्थापकांपैकी कोण होते? विनायक दामोदर सावरकर. विनायक दामोदर सावरकर. ठीक आहे. आता बघा, कर्झन वायसियास कोणी गोळी घालून ठार केले? कर्झन वायली, अर्थातच मदनलाल धिंगरा. मदनलाल धिंगरांनी याचा कार्यक्रम केला कर्झन वायलीचा. ओके. रवींद्रनाथ टागोर यांना सर हा किताब कोणत्या घटनेचा निषेध म्हणून परत केला? जालियनवाला बाग हत्याकांड. जालियनवाला बाग हत्याकांड घडल्यानंतर असहकार आंदोलन चालू झालं. मी मगाशी सांगितलं, असहकार आंदोलनामध्ये आम्हाला जेवढ्या पदव्या, जेवढ्या डिग्र्या इंग्रजांनी दिल्या होत्या त्या आम्ही सगळ्या रिटर्न दिल्या. त्यामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी सुद्धा ते रिटर्न देऊन टाकलं. चला पुढे. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? सार्वजनिक काका. कोणी घेतले होते? सार्वजनिक काका. लक्षात ठेवा. आझाद हिंद सेनेतील सैनिकांवर भरलेल्या खटल्यात आरोपी सैनिकांचे वकीलपत्र कोणी घेतले? भुलाबाई देसाई. भुलाबाई देसाई नाव लक्षात ठेवा. आझाद हिंद सेनेत सैनिकांवर जेवढे खटले भरले, मुलाबाई देसाई. आता बघा, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? दादाभाई नौरोजी. कोणी लिहिला? दादाभाई नौरोजी. इतिहासातलं महत्वाचं नाव. 1857 चे स्वातंत्र्य समर व द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स हे पुस्तक कोणी लिहिले? विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर. बघा या ठिकाणी ग्लिम्स ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले? पंडित जवाहरलाल नेहरू. हे पहा, ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, पंडित जवाहरलाल नेहरू. कृष्णा काठ हे कोणाचे आत्मचरित्र आहे? आपल्याला माहित आहे, या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे आहे. ठीक आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. आता बघा, मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? मानवी समता महर्षी धोंडो केशव कर्वे, जे भारतरत्न प्राप्त आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणते पत्र चालवत नव्हते? डॉक्टर बाबासाहेब हरिजन हे पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालवत नव्हते. ग्रामगीता हा ग्रंथ संपदा कोणाची आहे? ग्रामगीता कोणी लिहिलाय रे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलाय ग्रामगीता. मराठी पत्रकारितेचे जनक कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर. कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर. दर्पणकार त्यांना बोललं जातं. दर्पण हे पहिलं वृत्तमानपत्र त्यांनी चालू केलं होतं मराठी भाषेमधलं. भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केलेला आहे? संत एकनाथांनी भारुड हा रचना या ठिकाणी केलेली आहे. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला मानले जाते? कोणाला मानले जाते? कोणाला मानले जाते? संत नामदेव यांना मानले जाते. संत नामदेव यांना मानले जाते. आपल्याला माहित आहे, या संतांचं जे काम होतं, या सगळ्यांचं जे काम होतं खऱ्या अर्थानं जबरदस्त होतं. ठीक आहे. आता याविषयी आपण जास्त बोलायचं नाही, कारण महाराष्ट्रात सध्याचं वातावरण आणि जी भोंदूगिरी चाललेली आहे त्याच्यावरून प्रचंड मनामध्ये चीड निर्माण होत असते. कारण एकेकाळी हा महाराष्ट्र अशा संतांनी गाजवलाय की ज्यांनी या महाराष्ट्रालाच नाही तर अख्ख्या विश्वाला जीवनाचे मार्ग दाखवले. आणि आम्ही त्या मातीतले आहोत, आम्ही त्यांचे वारसदार आहोत. ठीक आहे. तोची साधू मानावा देव तेथेची ओळखावा, आपण म्हणतो की नाही? ठीक आहे, जाऊ द्या, हरकत नाही. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया, पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? दादाभाई नौरोजी यांनी लिहिला. बघा त्यानंतर ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान. 1857 चे स्वातंत्र्य समर, विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिला. कृष्णा काठ यशवंतराव चव्हाणांनी लिहिला. मानवी समता महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी लिहिला. आणि ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिला. हे सगळेच्या सगळे प्रश्न तुमच्या कामाचे आहेत, कारण हा कंटेंट तुमच्या कामाचा माणूस तुमच्या समोर सादर करतोय, लक्षात ठेवायचं. आणि इथून पुढे इतिहास कधी तुम्हाला बोर होणार नाही याची काळजी मी घेणार आहे. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हॉइस रॉय कोण होता? अर्थातच कोण होता? लॉर्ड कॅनिंग. कारण गव्हर्नर जनरल हे नाव त्या ठिकाणी नंतर बंद झालं आणि व्हॉइस रॉय हे नाव चालू झालं, कारण राणीचा जाहीरनामा प्रकट झाला होता 1857 ला. जरी आम्ही हारलो असलो
तर ईस्ट इंडिया कंपनी तरी कुठे जिंकली होती? अरे ज्यांनी आम्हाला हरवलं ते सुद्धा हारले, कारण ईस्ट इंडिया कंपनी त्या ठिकाणी बरखास्त केली गेली आणि आता इंग्लंड म्हणजे ब्रिटन आमच्या भारतातला कारभार डायरेक्ट तिथल्या संसदेतनं चालवत होतं. राणी व्हिक्टोरिया आता थेट आमच्या भारतामध्ये आली होती आणि राणीचा जाहीरनामा सगळीकडे त्या ठिकाणी वाचून दाखवला गेला आणि गव्हर्नर जनरल हे पद नष्ट झालं आणि व्हॉइस रॉय हे पद चालू झालं. ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने चालणारा आमच्या भारतातला कारभार इंग्रजांनी बंद केला. खऱ्या अर्थानं नाव बदललं पण कारभारी बदलले नाहीत, कारभाराची पद्धत बदलली नाही. ओके, एनिवे आपण जर डिटेलमध्ये बघायचं म्हटलं तर आपला दिवस पुरणार नाही. आपण आता फक्त PYQ घेतो. PYQ, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? बघा, शेवटचे गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हॉइस रॉय हे लॉर्ड कॅनिंग होते, पण पहिले गव्हर्नर जनरल स्वतंत्र भारताचे कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन. कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन यांच्या ज्या मिसेस होत्या लेडी बॅटन, आणि त्यांची आणि आमच्या पंडित जवाहरलाल नेहरूंची एवढी चांगली फ्रेंडशिप होती की त्याचा फायदा सुद्धा काही प्रमाणामध्ये नेहरूंना खूप झाला होता. याविषयी जास्त बोललो तर वाद निर्माण होतील, एकांतात नंतर कधीतरी बोलील. ठीक आहे, आता बघा, भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? भारताची पहिली जनगणना मित्रांनो लॉर्ड मेयो यांनी केली, 1873 ला केली. 1873 ला. आणि भारतामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते. हे बरोबर आहे का? आता मला तुम्ही कमेंट करून सांगा, भारतात जनगणना दर किती वर्षांनी होते? पटापट कमेंट करून सांगायचं. पटापट झापूक झुपूक कमेंट करायच्या, नुसतं ऐकायचं नाही. ठीक आहे, हा अजिबात नाही, पटापट बोलायचं सुद्धा. ठीक आहे, ओके, चला पुढे. आता बघा, 1881 चा पहिला फॅक्टरी ऍक्ट. अरे फॅक्टरी ऍक्ट म्हणलं ना की लॉर्ड रिपन लक्षात ठेवायचं. हे सगळे इंग्रज अधिकारी आपल्या भारतावरती ज्यांनी राज्य गाजवलं. ओके, जे व्हॉइस रॉय होते, गव्हर्नर होते, ही सगळी लोक. ओके, 1878 मध्ये द गॅगिंग ऍक्ट, देशी वृत्तपत्र कायदा कोणत्या व्हॉइस रॉयने केला? लॉर्ड लिटन. लॉर्ड लिटन. देशी वृत्तपत्र कायदा लॉर्ड लिटन. आता बघा, लॉर्ड मेकॉलेच्या शिक्षण विषयी खलित्याचा उद्देश काय होता? शिक्षणाचा खलिता कोणी मांडला? लॉर्ड मेकॉले. त्याचा उद्देश काय होता? काय होता? इंग्रजी माध्यमातील शिक्षणाला प्रोत्साहन द्यायचं, इंग्रजीचं शिक्षण इथं शिकवायचं आमच्या भारतात, हा त्याचा उद्देश होता. कोणाचा? लॉर्ड मेकॉले. शिक्षणाचा खलिता मांडला कोणी? लॉर्ड मेकॉले. लक्षात ठेवा. ठीक आहे, आता बघा, इंग्रजी शिक्षण मेकॉले, पहिली जनगणना लॉर्ड मेयो, देशी वृत्तपत्र कायदा लॉर्ड लिटन आणि फॅक्टरी ऍक्ट लॉर्ड रिपन. लक्षात ठेवण्यासाठी कार्यक्रम आहे बघा, कसा आहे डिझाईन. नाद नाही करायचा. तुमच्यासाठी काय पण, हे आमचं तत्व आता आहे, तुमच्यासाठी काय पण. ओके, आम्ही करणार, तुम्ही फक्त ऍक्टिव्ह राहा, तुम्ही रिस्पॉन्स द्या, प्रतिसाद द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नुसते बघू नका, शेअर करा. अरे तुमच्या कामाच्या मास्तरांना या महाराष्ट्रात सध्या व्हायरल होण्याची गरज आहे. या महाराष्ट्रामध्ये आमच्यासारख्या शिक्षकांना जर तुम्ही व्हायरल केलं तर अनेक गोरगरिबांची पोरं घरात बसून अधिकारी होऊ शकतात. त्यांना आम्ही मदत करू शकतो. हे तुमच्या हातात आहे, लक्षात घ्या, तुमच्या हातात. त्यामुळे कधीतरी एका सामान्य माणसाला व्हायरल करण्यासाठी एकदम झापूक झुपूक शेअरिंग करायला सुरुवात करा. महाराष्ट्राचा आवाज दणदणून सोडायचा आहे आपल्याला. लक्षात घ्या, गौतम बुद्ध यांचा जन्म कुठे झाला? आपल्याला माहित आहे, लुंबिनी येथे गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. आता बघा, सारनाथ येथे गौतम बुद्धांनी पहिले जे प्रवचन केले ते कोणत्या राज्यात आहे? सारनाथ कुठे रे? उत्तर प्रदेशमध्ये आहे. सारनाथ कुठे? उत्तर प्रदेशमध्ये आहे. आता बघा, जगप्रसिद्ध वेरूळ लेणी, कैलास मंदिर कोणत्या राजघराण्याच्या कालखंडात तयार झाले? राष्ट्रकूट. राष्ट्रकूट. ओके, आता वाकाटक वंशाचा काळ साधारण कोणत्या शतकामध्ये होता? इसवी सन 3 ते 6 हे जे शतक होतं तिथे वाकाटक वंशाचा काळ होता. हे सगळे प्रश्न आलेले आहेत बेटा. हे प्रश्न काय मनाचे नाहीत. यंदा ताजे पोलीस भरतीला हे सगळे प्रश्न विचारलेले आहेत, लक्षात घे. चला, प्लासीची लढाई कुठल्या बंगालच्या नवाब होता त्यावेळी? सिराज उद्दौला. आपल्याला माहित आहे, रॉबर्ट क्लाइव्ह हा जो होता त्याने ही प्लासीची लढाई केली. आपल्याला माहित आहे, प्लासीची लढाई 1757 ला झाली. ही प्लासीची लढाई इंग्रजांनी आमच्या भारतात केलेली पहिलीच लढाई होती. आणि त्याच्यामध्ये हा जो सिराज उद्दौला होता त्याचाच एक जो सरदार होता, मीर जाफर नाव होतं, तो सला त्या ठिकाणी गद्दार निघाला आणि तो इंग्रजांना जाऊन मिळाला आणि इंग्रज म्हणले ते सिराजला हरवतो आणि तुला आता नवाब करतो, तुला तिथला सेनापती करतो. इंग्रजांच्या ताटाखालचं पहिलं मांजर या भारतामध्ये जर कोण बनलं तर तो नालायक मीर जाफर होता आणि सिराज उद्दौला यांचा पराभव झाला. प्लासीच्या लढाईनं इंग्रजांनी आमच्या भारतात खऱ्या अर्थानं लढायांना सुरुवात केली.
म्हणजे 1605 साली इंग्रज आमच्या भारतात आले, म्हणजे पहिली वकार त्यांनी स्थापन केली. पण 1605 नंतर 1757 पर्यंत 150 वर्ष हे इंग्रज आमच्याकडे फक्त व्यापार करत होते, व्यापार. पण आता इंग्रजांना वाटू लागलं आता आपली सत्ता इथं असली पाहिजे. मग इथली सत्ता केंद्र ताब्यात घेण्यासाठी इंग्रजांनी पहिली लढाई आमच्या भारतात कुठं केली तर ती बंगालच्या प्रांतात केली, आणि त्या लढाईचं नाव आहे प्लासीची लढाई. सिराज उद्दौलाला हरवलं, मीर जाफरला तिथला नवाब बनवला, रॉबर्ट क्लाइव्ह जिंकला, आणि ईस्ट इंडिया कंपनीचा डंका भारतामध्ये डंके की चोट पे वाटू लागला. 1857 पर्यंत या 100 वर्षांच्या कालखंडामध्ये अखंड भारतात 100% ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, आणि अखंड भारत ईस्ट इंडिया कंपनीच्या छत्रछायेखाली गेला. या अखंड भारतामध्ये या ईस्ट इंडिया कंपनीचं एक हाती या ठिकाणी सत्ता केंद्र झालं, आणि म्हणून 1857 ला इंग्रजांच्या विरोधात सगळ्यात मोठा बंड झाला. 1857 उठाव झाला, आणि दुर्दैवानं आम्ही त्याच्यामध्ये हरलो. पण आम्हाला ज्यांनी हरवलं ईस्ट इंडिया कंपनी सुद्धा बरखास्त झाली, म्हणजे आम्ही जिंकल्यात जमा होतो. पण जर थोडा कार्यक्रम व्यवस्थित झाला असता तर कदाचित 1857 लाच इंग्रजांचा घाशा गुंडाळावा लागला असता. एनिवे, हरकत नाही. परंतु इंग्रजांनी नेमका कार्यक्रम कसा केला? इंग्रज येताना व्यापारी म्हणूनच आले, पण हळूहळू 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 आमचा अंदाज घेत 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 आम्हाला त्यांनी बरोबर कॅच केलं, आणि आमचा कार्यक्रम केला, करेक्ट कार्यक्रम केला. एनिवे, चला पुढे जाऊया. कोणत्या शीख गुरूंच्या शहीदी सामगामी निमित्त खारघर येथे हिंद दी चादर, बघा आता, शहीदी सामगमानिमित्त हिंद दी चादर, ओके, हिंद दी चादर हा कार्यक्रम कुठे आयोजित केला होता? ओके, खारघर येथे केला होता. गुरु तेग बहादूर हे जे शीख गुरु आहेत त्यांच्या त्या ठिकाणी निमित्तानं तो कार्यक्रम आयोजित केला होता. आता बघा, पुण्यात आगा खान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे? आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी. कस्तुरबा गांधी यांचं काम खूप मोठं आहे. 1942 ला छोडो भारत आंदोलन झालं, तुम्हाला माहित आहे. 1942 इंग्रजांना नाकी न आणणारं सगळ्यात शेवटचं आंदोलन महात्मा गांधींनी उभं केलं. महात्मा गांधीने 1942 ला सांगितलं, क्विट इंडिया, छोडो भारत, आता नाही थांबायचं, आता संपला कार्यक्रम. आणि या छोडो भारतला सपोर्ट मिळाला. दुसरं महायुद्ध चालू झालं, जगातलं दुसरं महायुद्ध, आणि त्यावेळेस इंग्लंड आम्हाला म्हणत होतं आम्हाला सपोर्ट करा, आम्हाला सपोर्ट करा म्हणे. मग आम्ही म्हटलं तुम्हाला सपोर्ट का करायचा? तर म्हणे आमचं स्वातंत्र्य धोक्यात आहे. मग आम्ही म्हटलं जर तुमचं स्वातंत्र्य धोक्यात आहे तर आमचं स्वातंत्र्य तर तुम्ही गेले कित्येक वर्ष धोक्यात ठेवले. मग तुम्हाला सपोर्ट आम्ही तेव्हाच करू जेव्हा तुम्ही आम्हाला स्वातंत्र्य कराल. आणि मग खऱ्या अर्थानं हे छोडो भारत, त्यानंतरचं महायुद्ध, हा सगळा एकदम मिलाप झाला, आणि इंग्रजांना त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागला, आणि हा देश त्यांना सोडावा लागला. पण या छोडो भारत आंदोलनामध्ये महात्मा गांधीजींना मदत करणाऱ्या, महात्मा गांधीजींचं खऱ्या अर्थानं काम कंटिन्यू चालू ठेवणाऱ्या त्यांच्या ज्या पत्नी होत्या कस्तुरबा गांधी, यांना जेलमध्ये ठेवलं. जेल कुठं होतं? आगा खान पॅलेस. आगा खान पॅलेस आहे कुठे रे बाळांनो? पुण्यात आहे. पुण्यात. कुठे? पुण्यात. कधी बघितलं नसेल तर बघा. पुण्यामध्ये सारसबाग जरूर बघता रे तुम्ही, पण तुम्हाला ही असली ऐतिहासिक स्थळ बघायची कधीच सवय नाही, आवड नाही, पण बघितलं पाहिजे. आजच्या तरुणांनी आगा खान पॅलेस जरूर जाऊन बघा. ओके, चलो. आता हे आगा खान पॅलेस आहे. 22 फेब्रुवारी 1944 ला कस्तुरबा गांधी यांनी त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. ओके, देशाला स्वातंत्र्य मिळायच्या थोडंच अगोदर त्यांचा मृत्यू झाला. छोडो भारत आंदोलनाच्या दरम्यान त्यांना अटक झाली होती, आणि त्या तिथे शिक्षा घेत होत्या. एनिवे, चलो, हरकत नाही. आता बघा, लुटीचा सिद्धांत मानणारे ग्रँड ओल्ड मॅन, ओके, ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? दादाभाई नौरोजी. लुटीचा सिद्धांत मांडलाय, चेष्टा नाही, दादाभाई नौरोजींनी. काँग्रेसने 1948 साली भाषावार प्रांत रचना केली. नेमलेल्या JPV समितीचे सदस्य कोण नव्हते? आता बाकी सदस्यांचे पर्यायामध्ये नावं होती, आणि हे एक नाव आहे जे सदस्य नव्हते, जोशी. आता इथे पर्याय सगळे नाहीयेत, त्याच्यामुळे आपण फक्त उत्तर घेतलेलं आहे. एनिवे, चला. सत्यमेव जयते हे घोषवाक्य लोकप्रिय कोणी केले? कोणी लोकप्रिय केले? मदन मोहन मालवीय. बनारस हिंदू विद्यापीठ म्हटलं की मदन मोहन मालवीय, सत्यमेव जयते म्हटलं की मदन मोहन मालवीय, बरोबर आहे. आणि चौरी चौरा घटना असेल किंवा बाकीच्या बऱ्याच घटना असतील, तिथं आपल्या भारतीयांचं जी काही लिगल त्यांचं नेतृत्व करायचं होतं, लढायच्या, तिथं सुद्धा मदन मोहन मालवीय यांनी आपल्या लढाया लढल्या होत्या, लिगल लढाया, कायदेशीर लढाया. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? श्रीमती इंदिरा गांधी. नॅशनल इमर्जन्सी आपल्याला माहित आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेनुसार आणीबाणी 3 प्रकारची असते. कलम 352
कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी असते, कलम 356 नुसार एखाद्या राज्यात आणीबाणी असते आणि कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी जाहीर होते. भारतीय राज्यघटनेच्या कलम 352 नुसार सबंध देशामध्ये आणीबाणी जाहीर केली जाते आणि 356 नुसार जर एखाद्या राज्यपालांनी रिपोर्ट केला की या राज्यातलं कामकाज संविधानिक पद्धतीनं चालत नाहीये तर अशा एखाद्या राज्यामध्ये राष्ट्रपती आणीबाणी लागू करू शकतात. ओके, सो हे आणीबाणीचे प्रकार आहे. आणीबाणी आपण कुठल्या देशाकडनं शिकलो रे? जर्मनीच्या वायमर संविधानातून आणीबाणीची तरतूद भारतानं घेतलेली आहे. बऱ्याचदा प्रश्न आलेला आहे, आणीबाणीची तरतूद कुठल्या देशाकडनं घेतली? वायमर संविधान जे जर्मनीचं आहे तिथून आम्ही ही आणीबाणीची कन्सेप्ट घेतलेली आहे. लक्षात ठेवा, प्रश्न कसाही आला तरी कार्यक्रम करायचा आहे. लक्षात ठेवा, माणूस तुमच्या कामाचा आहे. आता बघा, इंदिरा गांधी म्हटलं की आणीबाणी, कारण अर्थातच इंदिरा गांधींचं नाव आणीबाणीशी जोडलं जातच. ठीक आहे, इतकंच नाही तर बांगलादेश जो मुक्त झाला, बांगलादेश स्वतंत्र झाला 1971 ला, त्यावेळेस पाकिस्तान सोबत युद्ध करणाऱ्या इंदिरा गांधीच होत्या. नाद नाही करायचा या लेडीचा, हे फक्त नाव नाहीये, ही एक सगळ्यात मोठं वादळ आहे इंदिरा गांधी. ओके, या देशाला मिळालेलं एक वरदान आहे. धाडस काय असतं ना, हे इंदिरा गांधींनी करून दाखवलं होतं. एनिवे, चलो पुढे जाऊया. आता बघा, खाकी वर्दी हे तुमचं स्वप्न नाहीये बेटे हो, खाकी वर्दी हे तुमचं स्वप्न नाहीये, ती तुमची ओळख बनणार आहे. कारण तुमच्या कामाची माहिती घेऊन दररोज ज्ञानपीठ अकॅडमी तुमच्या सोबत असणार आहे. ओके, आगामी काळामध्ये तुम्हाला तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आज हे जे इतिहास आपण संपूर्ण रिवाइज केलं, हे व्यवस्थित पीडीएफ स्वरूपात तुम्हाला हवं असेल तर आपलं ज्ञानपीठ अकॅडमीचं ऍप लगेच डाउनलोड करा. त्यामध्ये फ्री मटेरियल मध्ये आपला संपूर्ण पीडीएफ तुम्हाला अभ्यासासाठी आम्ही फ्री मध्ये देत आहोत. आगामी काळामध्ये तुमच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये तुमचा एक साथी म्हणून आमची ज्ञानपीठ अकॅडमी तुमच्या सोबत 100% असणार आहे. तुम्हाला जर कंटेंट आवडत असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा सगळा क्वालिटीचा कंटेंट शेअर करा. तोपर्यंत अभ्यास करत राहा. उद्या परत नवा विषय घेऊन हा तुमच्या कामाचा माणूस तुमच्या समोर उभा राहील. तोपर्यंत तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जय हिंद.